जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर वाचलेला आहे थंबनेलवर. छोट्या मुलाला पण समजेल इतक्या सोपी भाषेत मी तुमच्याकरता स्विंग किंवा तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग सेटअप पण म्हणू शकता, स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे. राईट, काय काय डिस्कस करणार आपण या स्ट्रॅटेजीमध्ये? काय सेटअप असणार, कशा पद्धतीने आपण एंट्री घ्यायची, स्टॉप लॉस काय असणार, टाइम फ्रेम कुठला यूज करायचा, सोबतच मल्टी टाइम फ्रेम अनालिसिसचा कसा यूज करायचा जेणेकरून आपल्याला एक प्रॉफिटेबल ट्रेड मिळू शकणार. राईट, टार्गेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, इवन मोठं टार्गेट कसं घ्यायचं, हायली रिवॉर्डेबल ट्रेड कशी शोधायची. राईट, सोबतच मध्ये मध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट यामध्ये टिप्स पण देणार आहे. राईट, हा आपला 5वा व्हिडिओ आहे. 3 सेटअप आपण ऑलरेडी शिकलेलो आहे आणि स्टॉक सिलेक्शन पण आपण वर व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल त्याने बघून घ्या, किंवा प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे स्विंग ट्रेडिंग वरती, त्याने तुम्ही बघू शकता. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर बिलकुल घाबरू नका, कारण की मी स्टार्टिंग पासून हा व्हिडिओ बघितला तरी तुम्हाला समजून पडणार की हे कशा पद्धतीने आणि किती इझी आहे. राईट, सो चला स्टार्ट करू. आय होप तुम्ही डायरी आणि पेन तुमच्यासोबत ठेवलेला आहे. तुमच्या पुष्कळ लोकांचे मुझे कॉमेंट्स येतात व्हॉट्सअपवर आणि सांगतात की जे आहे ते तुम्ही अप्लाय करतात आणि तुम्हाला चार्टवरती त्याचा रिझल्ट मिळतो. जे पण नवीन असणार त्यांनी पण अप्लाय करा आणि रिझल्ट बघा. राईट, सो सेटअप कडे वळूया. इथे मी सेटअपचे नाव इथे मेन्शन करतो. राईट, सेटअपचं नाव आहे ड्रॉप बेस ड्रॉप. राईट, हे ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन तुम्ही समजू शकता. ड्रॉप बेस ड्रॉप. राईट, सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. सगळं नीटपणे शांततेने ऐका. राईट, ड्रॉप आणि इम्पॉर्टंट पॉइंट्स पण मी मधोमध सांगणार आहे, ते तुम्ही नोट करायचे, कारण की हा आपला लास्ट व्हिडिओ असू शकतो स्विंग ट्रेडिंग वरती. राईट, ड्रॉप बेस ड्रॉप 3 कॅन्डलचं अरेंजमेंट आहे. पहिली ड्रॉप, मध्ये बेस आणि नंतर ड्रॉप. आता आधी तुम्हाला हे सेटअप समजायसाठी तुम्हाला आधी हे ड्रॉप म्हणजे काय ते समजून घ्या. ड्रॉप म्हणजे अशी कॅन्डल असते ज्याची बॉडी मोठी पण बॉडी रेड असायला हवी. वीक सोबत कम्पेअर करायचंय, दोन्ही वीकची सम करायची, इमॅजिन करायची. बघा, बॉडी मोठी दिसत आहे. राईट, रेड कलरची असायला हवी, बॉडी मोठी. ड्रॉप मध्ये काय होतं, प्राइस पडतं. प्रत्येक कॅन्डल ड्रॉप होणार नाही. इथे बघा, इथे बघा तुम्ही, ही काय असणार, हे बघा, ही ड्रॉप असणार, बॉडी मोठी आणि वीक छोटे. ही ड्रॉप असणार, याला लोअरच वीक आहे, अप्पर वीक नाही आहे आणि लोअर वीक छोटी आहे. ही ड्रॉप असणार, ही ड्रॉप असणार, ही ड्रॉप असणार, पण ही ड्रॉप नसणार. राईट, बॉडी छोटी आहे, समजलं? राईट, किंवा वीक असू शकतो किंवा नसू शकतो, अशा पद्धतीने. आता याला अप्पर वीकच आहे, तर अप्पर वीकला कम्पेअर करायचं, बॉडी मोठी आहे, रेड आहे, दॅट्स इट, ड्रॉप. राईट, नंतर बेस कॅन्डलला समजूया. बेस कॅन्डल अशी असते ज्याच्यामध्ये वीक मोठे असतात आणि बॉडी छोटी असते. हे बघा मी कसे काढलेलं आहे, इथे बॉडी छोटी आहे आणि वीक इथे मोठे आहेत. ही कॅन्डल, याला समजण्याचं आहे की ही कॅन्डल ग्रीन पण असू शकते, बॉडी छोटी असायला हवी, वीक मोठे. या कॅन्डलला काय म्हणतो आपण, वॉर कॅन्डल पण म्हणतो. म्हणजे काय, ड्रॉप मध्ये तुम्हाला समजते की सेलर्सची डॉमिनन्सी आहे, सेलर्सनी ही कॅन्डल बनवली आहे. पण बेस कॅन्डल मध्ये सेलर्स आणि बायर्स हे दोघे पण काय करतात, इथे फाईट करतात. हे लक्षात ठेवा. आणि अल्टिमेटली रिझल्ट काहीच नाही डॉमिनन्सीचा. सो हे ग्रीन पण बॉडी असू शकते, रेड पण असू शकते, बस यामध्ये तुम्हाला वीक मोठी असायला हवी. इथे बघा, 1 2 3 हे तिन्ही पण बेसेस आहे. ही पण बेस आहे, हे दोन्ही पण बेस आहे. या 3 कॅन्डल बेस कॅन्डल आहे, बॉडी छोटी आणि वीक मोठे. सो आपण ड्रॉप बेस ड्रॉप हे आता समजले, ड्रॉप आणि बेसला समजलेलो आहे. जर मी ड्रॉप बेस ड्रॉप असं प्रोनाऊन्स करतो तर हे कसं दिसणार चार्ट वरती, आधी ड्रॉप कॅन्डल, मोठी बॉडी, वीक छोटे, नंतर बेस कॅन्डल, नंतर आणखी एक ड्रॉप कॅन्डल. अशा पद्धतीने सोपी आहे मित्रांनो, तुम्ही स्टेप बाय स्टेप समजून घ्या. थोडंसं समजलं नसेल तर थोडं मागं जायचं. राईट, आणि व्यवस्थित नीटपणे समजून घ्या. कारण की बघा, ट्रेडिंग मध्ये कसं आहे मित्रांनो, तुम्ही टिप्स घ्या, काही घ्या, दुसऱ्यावर डिपेंड राहून तुम्ही कधीच ट्रेडिंग करू शकत नाही. स्वतःला शिकणे गरजेचं असते. राईट, आणि या मला नाही वाटत, एक वेळ तुम्ही शिकल्यावर तुम्ही चार्टवरती, आता हे शिकल्यानंतर तुम्ही चार्टवरती अप्लाय करा. सगळं टाइम फ्रेम वगैरे डिस्कस करणार आहोत, एंट्री कशी कॅल्क्युलेट करायची, काय करायचं, टार्गेट सगळं डिस्कस करणार आहे. हा, आणि एक सांगायचं विसरलो, तुम्ही नवीन असेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, सोबतच राईट
माझ्या लिंक टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन किंवा फर्स्ट कॉमेंट मध्ये असेल, त्याने तुम्ही जॉईन करून घ्या. राईट. सो चला आता समोर बघूया आपण ड्रॉप बेस ड्रॉप कसं दिसते हे इथे समजून घेतलेलं आहे. आता याला चार्टवर आपण ओळखूया. कुठे दिसते आपल्याला ड्रॉप बेस ड्रॉप? इथे बघा, हे बघा, ही ड्रॉप कॅन्डल, ही बेस कॅन्डल, ही ड्रॉप कॅन्डल, अशा पद्धतीने आपल्याला इथे ड्रॉप बेस ड्रॉप दिसते. असं ओळखायचं आहे. राईट. मग याचं मेकॅनिझम काय आहे ते सगळं आपण समजूया. इथे बघा, ड्रॉप बेस बेस आणि ड्रॉप. राईट. नंतर ड्रॉप आहे, याचं काही नाही करायचं आपल्याला. ड्रॉप बेस ड्रॉप आयडेंटिफाय करायचं, ते इथनं स्टार्ट केलं, इथनं एंड झालं. आता याची मेकॅनिझम समजा तरच तुम्हाला ना इथे एंट्री कशी घ्यायची, स्टॉप लॉस काय असणार, सगळं व्यवस्थितपणे समजणार. आता मी इथे आर्टिफिशियली ड्रॉ करतो. आधी मेकॅनिझम. पहिली ड्रॉप क्रिएट झाली, सेलर्सने प्राइस खाली पडली, सेलर्सची डॉमिनन्सी आहे. मग नंतर प्राइस इथे आल्यावर काय करते ना, इथे ड्रॉप नंतर बायर्स विचार करतात की वरती घेऊन जायची, वरती प्राइस मूव्ह होते, सेलर्स खाली करतात, बायर्स वरती करतात, सेलर्स खाली करतात. आणि जर सेलर्सने इथे ह्यूज ऑर्डर्स टाकले, कुठले ह्यूज ऑर्डर्स, म्हणजे सेलिंग करतात, तर प्राइस काय होणार, खाली पडणार आणि एक ड्रॉप आणखी क्रिएट होणार. राईट. ही काय आहे, बायर्स अँड सेलर्स मध्ये झालेली वॉर, म्हणजे बेस कॅन्डल. अशा पद्धतीने आता काय, हे ह्यूज ऑर्डर्स ज्यावेळेस सेलर्स टाकतात ना, त्यावेळेस कंप्लीट ऑर्डर्स कंझ्युम नाही होत. काही ऑर्डर्स या बेस कॅन्डल मध्ये पेंडिंग असतात. या बेस कॅन्डल मध्ये ते काय असतात, पेंडिंग असतात, ज्याला आपण लिक्विडिटी असे म्हणतो. राईट. पेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, लिक्विडिटी. आता चार्टवर कधी पण प्राइस कशा पद्धतीने मूव्ह होते, ते लिक्विडिटी घेऊन मूव्ह होते. राईट. ते लिक्विडिटी. आता इथे बघा, रॅली बेस ड्रॉप क्रिएट झालेला आहे. रॅली बेस काय आहे, तुम्हाला जर नवीन असेल तर नाही समजणार, इथे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये समजणार. इथे काय झालं, प्राइस आणखी वरती गेली आणि या बेस कॅन्डल मधून आणखी पडली. तर काय होतं चार्ट वरती, इथनं ड्रॉपनं प्राइस आली की ती आणखी इथे जाणार, इथली लिक्विडिटी घेणार आणि सेम डायरेक्शनने कंटिन्यू करणार, अशा पद्धतीने. म्हणजे ड्रॉप बेस ड्रॉप काय आहे, सप्लाय प्राइस स्ट्रक्चर आहे. काय आहे, सप्लाय प्राइस स्ट्रक्चर. आणि या सप्लाय प्राइस स्ट्रक्चर मधून आपण काय एक्सपेक्ट करतो, की फॉल येणार. मेकॅनिझम समजले ना तुम्ही, लिक्विडिटी घेण्याकरता ही वरती जाणार आणि खाली पडणार, म्हणजे फॉल येणार, असं आपलं इमॅजिनेशन आहे. असं होतच, मी चार्टवर दाखवतो आणि तुम्ही पण बघून घ्या. राईट. सो आपण याला इथे काय करायचं, सिंपल झोन मार्किंग करायचं. आता सप्लाय स्ट्रक्चर आहे, तर सप्लाय झोन मिळणार, फुल बॅक कॉन्सेप्ट आहे. सो या बेस कॅन्डलला काय करायचं, कम्प्लिटली झोन मध्ये टाकून द्यायचं. हा काय झाला आपला सप्लाय झोन. आणि खालची लाईन आपल्याला माहित आहे की ह्या प्राइस वरती येणार आणि खाली पडणार. तो खालची लाईन काय असणार, एंट्री, आणि वरची लाईन स्टॉप लॉस, अशा पद्धतीने. राईट. टार्गेट कसं कॅल्क्युलेट करायचं ते मी सांगतोच. आता आपण चार्ट वरती बघूया. ड्रॉप बेस ड्रॉप, एखादं सिंपल स्ट्रक्चर आधी दाखवतो, मग हा इथे बघा. आता ड्रॉप बेस ड्रॉप एक समजून घ्या. ड्रॉप इथे किती बेस आहे, 1 2 3 4 5, आणि ड्रॉप. ड्रॉप बेस ड्रॉप मध्ये किती पण बेसेस असू शकतात. हे अल्टिमेटली काय आहे, बायर्स आणि सेलर्सची. इथे वॉर झाली, 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 आणि सेलर्सनी प्राइस पाडली खाली. सो आता वॉर मध्ये काय असणार, लिक्विडिटी असणार, कुठे ना कुठे लिक्विडिटी असणार. काही ऑर्डर सेलर्सचे पेंडिंग आहे. सो या पूर्ण बेसिसला आपण काय करणार, झोन मध्ये टाकणार, आणि हा आपला होणार सप्लाय झोन. पुष्कळ इम्पॉर्टंट पॉइंट मला कम्युनिकेट करायचे, आधी मेकॅनिझम समजा तुम्ही. आता मी स्टार्ट करतो. कसं हायली रिवॉर्डेबल ट्रेड शोधायचं, राईट, जास्त प्रॉफिटेबल ट्रेड शोधायचं, काय केअर घ्यायची, सगळं डिस्कस करूया. सो इथे काय झालं, माझी 1793.45 स्टॉप लॉस एंट्री झाली आणि 1831 माझं स्टॉप लॉस झाला. हा सप्लाय झोन झाला. राईट. बघा, झोन मध्ये डीप करून प्राइस खाली आलेली आहे, हे बघा आहे, झोन मध्ये डीप करून खाली आलेली आहे. तर आपलं टार्गेट काय असतं, जिथनं ही वरती जाते ना, तिथला डिमांड झोन टार्गेट असतं. म्हणजे लवकर बुक करायचं, या पॉइंटवर नाही बुक करायचं. जिथनं झोन मध्ये गेली, याच्यापेक्षा खूप चांगले चांगले स्ट्रक्चर्स मिळतात, मी दाखवतो तुम्हाला. आपण इथे शोधूया. राईट. चला, ड्रॉप बेस ड्रॉप. हा, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची इथे, सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की तुम्हाला ट्रेंडचं कन्फर्मेशन. ड्रॉप बेस ड्रॉप हे तुम्हाला डाऊन ट्रेंड मध्येच
बघायचं आहे. अप ट्रेंड मध्ये कधी त्यामध्ये हात घालायचा नाही. आणि टाइम फ्रेम नोट करा, 4 आवर, डेली, 2 आवर, वीकली आणि आवर, 1 आवर. हे तुम्ही टाइम फ्रेम काय म्हटलं, 1 आवर, 2 आवर, 3 आवर, 4 आवर, डेली, वीकली, हे टाइम फ्रेम तुम्ही स्विंग्स करता यूज करू शकता, राईट, अशा पद्धतीने. सो इथे बघा पूर्ण डाऊन ट्रेंड आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉप बेस ड्रॉप शोधायचा आहे. इथे बघा, इथे पण आहे रेडी झालेलं बघा तुम्ही, ड्रॉप, बेस 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 आणि ड्रॉप. सो हा झोन मार्क केला मी इथे, राईट. हे बघा झोन मध्ये येऊन खाली पडलेला आहे. इतका क्लीन अँड नीट स्ट्रक्चर म्हणजे रिवॉर्डेबल ट्रेड नाही आहे. रिवॉर्डेबल ट्रेड कशी शोधायची ते मी इथे सांगतो. आधी स्ट्रक्चरला तुम्ही समजून घ्या. इथे इथे बघा, इथे रॅली क्रिएट झालेला आहे, ठीक आहे, सोडून द्यायला. नंतर आपण बघूया. हा इथे बघा, सोडा तिथे पण. चांगलं स्ट्रक्चर शोधतो मी, म्हणजे जिथे मी तुम्हाला हायली रिवॉर्डेबल ट्रेड, क्लीन अँड नीट ट्रेड दाखवू शकणार. थांबा, पुष्कळ स्टॉक आहे मित्रांनो आपल्याकडे. तुम्ही कुठे पण म्हणजे कुठल्याही स्टॉकमध्ये तुम्ही इथे शोधू शकता. कुठला स्टॉक आहे, कोटक बँक, एक मिनिट. इथं ना डाऊन ट्रेंड. आता बघा, सिंपल मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस मध्ये आपण काय करतो, जर एका टाइम फ्रेम मध्ये नसन दिसत तर दुसऱ्या टाइम फ्रेम मध्ये जायचं, काहीच प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आणि इथं ना बघा, आता हा इथं ना स्टार्ट झालेला आहे. आता आपण ड्रॉप बेस ड्रॉप शोधूया. हा इथे बघा, राईट. आता इथे बघा तुम्ही, हा नीट अँड क्लीन कसं शोधायचं, ड्रॉप बेस बेस आणि ड्रॉप. एक चांगली कॅन्डल बाहेर आलेली आहे आणि फ्लो खालीपर्यंत गेलेला आहे. म्हणजे आपलं काय असतं, इथनं रिटर्न गेला या झोन मध्ये की काय, हे टार्गेट असतं. म्हणजे मोठं टार्गेट भेटण्याकरता झोन मधून जास्त खाली पण पडला पाहिजे, हे समजायची गरज आहे. आणि जो खाली पडतो त्या झोन मधनं आलेला असतो, त्याच्या झोन मध्ये जास्त पेंडिंग ऑर्डर असतात. आता हे ड्रॉप बेस ड्रॉप आहे, मी मार्क करतो, राईट. आणि इथं बघा प्राइस ही चांगली खाली पडलेली आहे. सो या झोन मध्ये क्विकली बाहेर आलेली आहे. म्हणजे सेलर्सनी काय केलेलं आहे, क्विकली प्राइस पाडलेली आहे. हे सांगतं की सेलर्सने चांगले ऑर्डर्स इथे टाकलेले असणार आणि प्राइस खाली आली. सो याला काय केलं आपण, मार्क केलं. म्हणजे वरती आली की ते आणखी पडणार, बघा तुम्ही, आहे अशा पद्धतीने. सो चांगले ट्रेड आयडेंटिफाय कसं करायचं यावर या फोर्थ व्हिडिओमध्ये जोर असणार आहे. आता इथे बघा, तुम्ही जर हा मिस झाला, तुम्हाला माहित आहे की हा खाली पडणार आहे, ड्रॉप बेस ड्रॉप, एक सिंगल कॅन्डल आहे आणि नीट अँड क्लीन ड्रॉप आहे. म्हणजे इथून फोर्सफुली सेलर्सने याला पाडलेली आहे. म्हणजे इथे पण लिक्विडिटी चांगली असणार. सो हा बेस कॅन्डल मी मार्क करतो. आपण रिक्स वगैरे कमी करू शकतो मित्रांनो. खूप मोठा कॉन्सेप्ट आहे प्राइस ऍक्शन, शिकायचं गेलं तर, राईट. हा, आणि इंटरेस्टने शिकायलाच हवं, गरजेचं आहे. खूप मोठा कॉन्सेप्ट आहे. हळूहळू हळूहळू व्हिडिओ घेऊन येणार यावर, राईट. रिक्स पण कमी करू शकतो मी, इथून एंट्री घेऊ शकतो इथे, राईट. तुम्ही बघा झोन मध्ये गेला आणि खाली पडलेला आहे, कारण की काय, नीट अँड क्लीन स्ट्रक्चर रेडी झालेला आहे इथे, राईट. आता इथे बघा, इथे रॅली बेस्ड ड्रॉप आहे, ठीक आहे. नीट अँड क्लीन बघायचं. मी डिलीट करतो हे सगळं, म्हणजे जेणेकरून आपल्याला, डाऊनफॉल डाऊनफॉल बघायचा. हा इथे बघा, इथे बघा ड्रॉप, हा बघा हे ड्रॉप आहे, ठीक आहे. बॉडी मोठी, वीक छोटे, ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप. सगळे टाइम फ्रेम जे मी सांगितले ते पलटून बघायचे त्यावेळेस, आणि जिथे एक चांगलं स्ट्रक्चर मिळतं तिथे एंट्री घ्यायची. बघा इथे ड्रॉप बेस बेस ड्रॉप, चांगली कॅन्डल आली. आता ह्या टाइम फ्रेम मध्ये नाही दिसणार ही कॅन्डल, 4 घंट्यामध्ये दिसणार. बघा किती बेस्ट कॅन्डल निघालेली आहे, राईट. सो इथे बघा तुम्ही, एक बेस्ट फॉल आलेला आहे. अशा पद्धतीने हे परफेक्टली काम करतात, राईट. इथे बघा, इथे आता हा मी डेली टाइम फ्रेम आहे, जिंदाल स्टील आहे. तुम्ही कुठल्या आपण स्टॉक मध्ये हे अप्लाय करू शकता, राईट. आता इथे बघा तुम्ही, इथे समजण्याचा प्रयत्न करा. ड्रॉप बेस 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 आणि फ्लो बघा किती चांगला बाहेर आलेला आहे, 2 ड्रॉप सोबत, राईट. क्लीन फ्लो आलेला आहे. म्हणजे काय सांगतं की सेलर्सनी जोरात पाडलेली आहे प्राइस. सो आपण सगळ्या बेस कॅन्डलला झोन मध्ये टाकलं, खालची एंट्री आणि वरचा स्टॉप लॉस तुम्ही बघा, आहे किती परफेक्टली काम केलेलं आहे, राईट. अशा पद्धतीने हे व्यवस्थित काम करतात. पण मी जे तुम्हाला सांगितले, केअर काय घ्यायची, एक ट्रेंड परफेक्टली आयडेंटिफाय करायचा गरजेचा आहे, राईट. नंतर
ट्रेंड आयडेंटिफाय केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला एक नीट अँड क्लीन स्ट्रक्चर आणि चांगला फॉल आलेला पाहिजे झोन मधनं. इथं आता या टाइम फ्रेम मध्ये दिसत नाहीये. आता इथे बघा एक फॉल आलेला आहे चांगला, राईट. सो मी इथे ना स्ट्रक्चर ड्रॉप बेस ड्रॉप, कुठे कुठे आपण या आधीचा जो व्हिडिओ बघितला ना, ते स्ट्रक्चर पण तिथे काम करतात, पण ते पण बघण्याची गरज आहे आपल्याला. रॅली बेस ड्रॉप सप्लाय डिमांड वरती पण आपण व्हिडिओ बनवलेले आहे, राईट. इवन हा तुम्ही नवीन असाल तर आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, राईट. लाईक करायचं पण विसरू नका. आता इथे आपण 3 घंटे 2 आवर मध्ये जाऊन बघूया काय होते, नाही. या जागेवर आपण या जागेवर विचार करत आहे ना. हे बघ इथे रॅली दिसते हे छोटी, पण मला माहित आहे हे इथे ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप झालेला आहे. तुम्ही बघू शकता या एरियामधनं किती बेस्ट फॉल आलेला आहे. रिझन काय सांगितलं मी तुम्हाला, की हा एक फॉल आणि हे राईट म्हणजे किती लॉंग गेलेला आहे. आणि तुम्ही बघा झोन मधून येऊन तो किती लॉंग पडलेला आहे. तुम्ही बघू शकता टार्गेट अचीव झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या स्टॉक मध्ये जाऊन, राईट, स्टॉक सिलेक्शन कसं करायचं त्यावर पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. याची पण प्लेलिस्ट क्रिएट करून ठेवलेली आहे, राईट. आणि वेगवेगळ्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला याला शोधायचं आहे. बजाज फायनान्स मध्ये बघू, हा इथे बघा बजाज फायनान्स मध्ये. याच्यानंतर बघा, राईट, ड्रॉप बेस 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 ड्रॉप, इनविजिबल ड्रॉप ड्रॉप आणि एक चांगला फ्लो खाली, राईट. सो इथे हा झोन चांगला क्रिएट झालेला आहे, राईट. आता तुम्ही बघा आहे किती सुंदर असा फॉल झोन मधून आलेला आहे. सो हे काही पॉइंट तुम्ही लिहिलेले नसेल तर व्यवस्थित लिहा, प्रॅक्टिस करा, राईट. लाईक करायचं विसरू नका व्हिडिओला, आणि कॉमेंट पण करा. तुम्हाला जर यात काही क्लारिफिकेशन पाहिजे असेल कॉमेंट करा. सोबतच माझा नंबर पण दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही मेसेज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, राईट. सो आता इथेच थांबतो. बघूया पुढच्या वेळेस एक टॉपिक आहे माझा जो स्विंग ट्रेडिंग वर, की कंपॅरिझन करूया आपण सेक्टोरियल इंडेक्सचं सोबत, स्टॉक सोबत, आणि कसं एक हायली रिवॉर्डेबल ट्रेड शोधायची त्यावर आपण एक चांगला व्हिडिओ मी घेऊन येणार, राईट. काही पण विसरलो असेल मी सांगायचं तर कॉमेंटमध्ये मेन्शन करा. सो मी एक्सप्लेन करीन किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याबद्दल डिस्कस करीन, राईट. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग. लाईक करायचं विसरू नका.